पारू, कुठे चाललीयस? विसरतेस का हे आपलंच खरं आहे, आपलं. माझी रूम पारू, तुला तुला यार मी कसं सांगू, ही रूम आहे ना असं असं मला ना असं वाटतंय की काहीतरी वेगळंच वाटतंय यार, ऑड आहे. म्हणजे काय ना, आता भलेही मी माझ्या रूम मध्ये आहे तरी तरी मला स्वातंत्र्य नसल्यासारखं वाटतं. ठीक आहे सर. म्हणजे आता तू सुद्धा या रूमचा एक भाग झालीस ना. या रूमवर तुझाही तितकाच अधिकार असणार आहे, हो की नाही? ए पारू, पारू, हे बघ, मला असं वाटतंय तू ही रूम आहे ना, तू ही रूम पूर्णपणे सजवू शकते. म्हणजे तुला जर का हा बेड त्या दिशेला पाहिजे ना तर तसंही चालेल. बेसिकली म्हणायचं काय, तुला जर या रूम मध्ये काही बदल करायचा असेल तर माझी काही हरकत नाही. इनफॅक्ट मला ते आवडेलच. हो आदित्य सर. आदित्य सर, मी काय म्हणते, आपण एक काम करूया. काय? तुम्ही बेडवर झोपा, मी खाली झोपते. एक मिनिट, काय मी बेडवर तू खाली? काय मी आजीच्या घरी आपण एकाच चटईवर झोपायचो, मग इथे आपण बेड शेअर करू शकतो. आणि तू माझी बायको आहेस. ही रूम जितकी माझी आहे तितकीच तुझीही आहे, आपली आहे. त्यामुळे पर तुला खरं सांगू, मला ना सगळं असं स्वप्नवत वाटतंय. म्हणजे मला हा माझ्या आयुष्यात. एक मिनिट. काय? उठा. हं? उठा. पापड. हे नक्की त्या प्रीतमचं काम असणार आहे. मेला तो, मेला पाप. प्रीतम, प्रीतम आत आहे. तुम्ही लाज नाही वाटत का रे? पापड ठेवतोस तू, घर खाली अख्खा पापड ठेवतोय तू. कान सोड. काय? अरे हे बघ, संसाराच्या बाबतीत ना मी सिनियर आहे तुझा. हा, तू माझ्याकडून जरा टिप्स घे रे. तुझ्याकडून टिप्स घेऊ मी, तुझ्याकडून टिप्स घेऊ मी. लाज नाही वाटत तुला? हे जे काय केलंयस ना ते आत्ताच्या आत्ता सगळं क्लीन कर. चल कर कर, पटकन साफ कर. चल उचल उचल. मी साफ करू. चल. राम लक्ष्मणाच्या जोडीला कुणाचीच दृष्टी नको लागायला. किती प्रेम आहे ना या दोघांमध्ये. असंच प्रेम आता तुमच्या मधलंही वाढू दे. प्रिया मॅडम. प्रिया मॅडम काय? अगं लाजतेस काय? मीच समजावून सांगू का तुला आता सगळं? काय चाललंय तुम्ही ना प्रिया मॅडम. सॉरी. प्रिया मॅडम. नाही तुझा पापड केलं. अरे बसा. अरे खाली बसा आधी. प्लीज बसा. काय झालं तुमचं? काय करताय? माझं जाऊ दे, तुमचं काय चाललं होतं मला आधी? तो बघा ना यार. आमचं काही नाही. काय ना, आज खूप दिवसांनी जरा परत लहान झाल्यासारखं वाटतंय. खूप दिवसांनी म्हणे. हे मग इतके दिवस हा नव्हता ना, असं वाटत होतं ना की अचानक खूप मोठा झालोय, खूप जबाबदाऱ्या पडल्यात अंगावर. अरे आपण आता तू आलायस ना, आता मला परत लहान होऊ दे. असं काय बोलतोयस? मी इथे नसताना किती मच्युअर्डली सगळं हँडल केलंयस तू. आणि मला खात्री आहे इथून पुढेही सगळं व्यवस्थित सांभाळशील. ए नाही रे बाबा, नको नको, अजिबात नाही.
तू मोठा आहेस ना, मग तू सांभाळायचं. हा, ते तुझे मॅच्युरिटी तुझी, तुझे ते डिसिजन मेकिंग वगैरे सगळं तुला लखलाप. मला काही नको. ए हॅलो 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 बाबा बाबा काय करणार? थांबा थांबा जरा थांबा. मी पण थोडं काहीतरी सांभाळलंय रे. मला सुद्धा काहीतरी क्रेडिट द्या ना. ऑब्विसली बाबा, पण तुम्ही बसा ना. ए थांबा रे थांबा. सारखं सारखं व्हीलचेअरवर नका बसू. माझी बायपास झाली, पायाचं ऑपरेशन नाही झालेलं. ते सर काय करताय सर? काय? काय काय चाललंय म्हणजे काय? मी माझ्या बायकोवर प्रेम नाही करू शकत का? हं? काही प्रॉब्लेम आहे का? किती छान वाटत. बरं, इथून पुढे आपण या घरात असणार आहोत आपल्या माणसांसोबत. इथून पुढे सगळं नॉर्मल होणार आहे. सगळं नॉर्मल होणार आहे. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. थँक्यू आरू. मला तू खूप आवडतेस. असं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हा, काय ना, मी आतापर्यंत इतक्या दिवसात तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो, पण इथून पुढे मी तुझ्यापासून एक क्षणही दूर होणार नाही. आय लव्ह यू पारू. तुला काही बोलायचं नाहीये का? यार, तेव्हा उशीर झाला मला. अरू, हा, काय झालं? काय झालं म्हणजे? असं काय करताय तुम्ही? विसरलात का तुम्ही? आपण चालू केलेली पारू टिफिन सर्व्हिस सुरू आहे अजून, आणि मला ती असे सुरू ठेवायची आहे. आदित्य सर, मी बायकांना सांगून ठेवलंय. समध्या बायका जमा झाल्यात तिकडं. संगीताताईंना सांगून ठेवले सगळी तयारी करून ठेवायला. आता स्वयंपाकाला घेतलं असेल त्यांनी. मी जर का वेळेवर नाही पोचले तर कसं दिसेल ते? हीच तर गोष्ट आवडते मला तुझी. किती काही झालं तरी तू तुझ्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देत नाही.